कैलासवासी संभाजी निवृत्ती नलवडे, कैलासवासी संजावती संभाजी नलवडे यांच्या या 17व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग कारण करुणावरून आलय नंदनंदन यशोदा आणि वंदन भक्त आणि चंदन एवन रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताचे, त्या परमेश्वराचे, त्या देवाचे अत्यंत लाडके लढीवाळ एकविध भक्त मायबाप ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेलं देहक्षेत्र नोहे तर ज्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला संपूर्ण महाराष्ट्र तद्वत त्रैलोक्य असे असणारे जगप्रिय देवप्रिय जगमान्य देवमान्य विश्वमान्य विश्वसंत संतमान्य संत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आद्यगुरु छत्रपती शिवराय यांचे श्रीगुरु आणि पंचम वेद निर्मिते वैराग्य महामेरू जगद्गुरु श्री संत श्री तुकोबाराय यांचा शिवाय बहुतेकांच्या परिचयाचा अत्यंत महत्त्वाचा उत्कृष्ट असा संतांचं महात्म्यांचं भक्तांचं अलौकिक जीवनाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आजच्या या पवित्र तिथीनिमित्त कैलासवासी संभाजी बाबा असतील, कैलासवासी आमच्या संजीवती आईसाहेब असेल यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेलं अभंग सगळ्यांच्या परिचित आहे. हे कीर्तन पुण्यतिथीचं आहे आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने जर सेवा असेल तर तिथं नैमित्तिक कर्म पुण्यतिथी म्हणजे काय आपण चिंतन करत असतो आणि त्याच अनुषंगाने आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये वैदिक परंपरेमध्ये शास्त्र वेद पुराण संत वाङ्मय याचा जर दांडोळा घेतला तर ही क्रिया करत असताना, हे कर्म करत असताना, हा विधी करत असताना, ही पुण्यतिथी करत असताना काही महत्त्वाचे नेम सांगितलेले आहे आणि हे पुण्यतिथी करत असताना त्या परिवाराकडून केल्या जाणाऱ्या काही प्रक्रिया असतात, केल्या जाणारा काही विधी असतो आणि परिवारासाठी हा एक मोठा प्रवणीचा काळ असतो. म्हणजे या प्रवणीच्या काळामध्ये अन्नदान करायचं असतं. हे महाप्रवणी सांगितली. या प्रवणीच्या काळामध्ये, या प्रव काळामध्ये या परिवारासाठी फार मोठा योग असतो. दान धर्म, संतांचं पूजन, ग्रंथाचं वाचन, शास्त्राचं वाचन, गोमातेची सेवा, या देशाची सेवा, या धर्माची सेवा, गरीब आमच्या जनतेची सेवा, जनता जनार्दनाची सेवा, अन्य व्यक्तीला सहकार्य त्याला म्हणतात दान धर्म. आजच्या या पवित्र तिथीच्या माध्यमातून करायचं असतं. म्हणजे कैलासवासी बाबा आणि यांच्या आई साहेबांची आज पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी कोणाची घालतात? पुण्यतिथी. आता पुण्य म्हणजे काय पहिल्यांदा ते लक्षात घ्या. मी नेहमी सांगत असतो माझं कीर्तन श्रवण करायचं ना तर हैदुद्दुल्ला धांगडधिंगा नसावा. कीर्तन श्रवण करत असताना हे वारकरी संप्रदायाचं कीर्तन आहे आणि भगवंताच्या कुशीमध्ये असणारं गाव आणि त्या गावामध्ये कीर्तने, हे पहिल्यांदा डोक्यात घ्या. कारण कीर्तन भक्तीमध्ये शास्त्राने पुराणाने वेदाने संत वाङ्मयामध्ये 9 प्रकार सांगितलेले आहे. पैकी कीर्तन भक्ती श्रेष्ठ सांगितलेली आहे आणि
कीर्तन भक्ती करत असताना आपण संतांचे विचार त्या ठिकाणी सांगायचे असतात, वेदाचे विचार त्या ठिकाणी मांडायचे असतात, शास्त्राच्या प्रक्रिया त्या ठिकाणी सांगायच्या असतात. का? कारण का महाराज? तर आमचे पितर ज्या वेळेला पितृलोकाला गेल्यानंतर किंवा देहांत झाल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू असतो आणि त्या प्रवासामध्ये त्यांना नाना प्रकारचे त्यांना सहन करावा लागतो. मग तो त्रास आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना तो त्रास सहन करावा लागणार नाही, याच्यासाठी नामस्मरण, वारकरी संप्रदायाचं कीर्तन. नाहीतर अनेक संप्रदाय झालेले आहे, अनेक पंथ तयार झाले, अनेक धर्म तयार झाले, पण यांच्याकडं काहीच नाही. आपल्या कोबड्या घेतल्याशिवाय यांना चालता येत नाही, यांना कुठलंही कार्य करता येत नाही. आणि अनेक अनेक पैदास आता जन्माला आलेले आहे. कोण काय करतील, कोण काय करतील, त्यांच्याकडे काही नसल्यामुळे ते आपल्यामध्येच येतात आणि अतिक्रमण करतात आणि आपल्या माणसाला फसवून घेऊन जातात. त्याला म्हणतात पादरी, म्हणजे ख्रिश्चन. आणि एक अब्दुल्ला. आता काय नवीनच ते सुरू झालं बघा, ते लव जहाजचा प्रकार. हे जे अब्दुल्लाची जी पिलावळ आहे, हे अशा गोष्टी होत राहणार. म्हणून या ठिकाणी आपण संतांचे विचार मांडत असताना पहिला माझा धर्म आपण सांगितला पाहिजे. आणि जो विधी आहे तो पुण्यतिथीचा विधी आहे. मग चला पुढे. पुण्य पुण्य म्हणजे काय वर्णन करतात. अष्टादशो पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् पर उपकार पुण्याये पापाय परपीडिनाम. 18 पुराणाचा आम्ही जर दांडोला घेतला ना महाराज, तर इथे पायाला बेता. अष्टादशो पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् पर उपकार पुण्याये पापाय परपीडिनाम. दुसऱ्यावरती उपकार करणं, दुसऱ्याला सहकार्य करणं, दुसऱ्याला चांगला रस्ता दाखवणं, दुसऱ्याच्या जीवनामध्ये गोडवा तयार करणं, दुसऱ्याच्या रस्त्यामध्ये फुलं टाकणं नाम पुण्य आहे. चला, पाप जर बघितलं, विनाकारण दुसऱ्याला त्रास देणं पाप क्रमांक 1. त्याच्या मुलीचं लग्न मोडणं, त्याच्या मुलाचं लग्न मोडणं, त्याचा बांध कोरणं, काही नसताना त्याचा हडप करणं, हे पाप आहे. इथे तेच म्हणतात, पुण्य ते जाणारे भाईनो पर उपकाराचे, पाप ते जाणारे भाईनो परपीडिते. पुण्य ते परोपकार, पाप ती, परपीडा ती. ती द्रैशकवाचक सर्वनाम. पापती परपीडा, पुण्य ते परोपकार, पापती परपीडा. मग अशी असणारा, त्रास देणारा असणारं पाप आहे. मग एवढं त्रास देणारं पाप आपण केलंच नाही पाहिजे. आणि ते नाहीशे करण्याचं एकमेव काय साधन असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे, संतांचे सत्विचार आहे. इथंच घोटाळा होतो. तुम्ही कोणालाही संत म्हणतात, कोणालाही बाबा म्हणतात आणि बंधुगिरीच्या पाठीमागे लागतात. आणि यांनाही डोकं नाही. ते काही झालं की आमच्या हिंदू धर्माच्या याच्यावर बोंधू बाबा. अरे बाबाचा आणि त्यांचा काही संबंधच नाही ना रे. बाबा आणि त्याचा काय संबंध आहे? त्याला शास्त्राच्या प्रक्रिया कळतात का? वेदाची रुची तरी म्हणता येते का? एखादा श्लोक तरी चांगल्या पद्धतीनं गाता येतो का? छंदामध्ये म्हणता येतो का? नाही म्हणता येत ना. एखादा अभंग तरी म्हणता येतो का? कधी यांची दिनचर्या काय आहे ती कधी बघितली का? हे कधी नित्यकर्म करतात का? हे काय करतात? मग कोणाचीही उपमा कोणाला दिली नाही पाहिजे. आमचा हिंदू धर्म हा सर्व धर्मापेक्षा आगळा आणि वेगळा आहे असं विचारतात ना. का हो हिंदू धर्म कसा आहे? हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म या जगाच्या पाठीवर दुसरा कुठलाच नाही. कारण हिंदू धर्मामध्ये देश शिकवला जातो, हिंदू धर्मामध्ये देशभक्ती शिकवल्या जाते, हिंदू धर्मामध्ये धर्म शिकवला जातो आणि हिंदू धर्मामध्ये देव सांगितला जातो. देव, देश आणि धर्म ज्यामध्ये शिकवला जातो ना, तो आमचा सनातन हिंदू धर्म हा कधीही श्रेष्ठच आहे, कधीही श्रेष्ठच आहे. म्हणून
आपण जीवन जगत असताना आपल्या आईला आई म्हणणं शिका. आपल्या आईला आई म्हणणं शिका. माझे ज्ञानोबाराय आमची आई आहे, आमची आई आहे. ज्ञानोबाराय पांडुरंग परमात्मा आमचा बाप आहे. अरे आमची आई एवढी श्रीमंत आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्यायसे बळ रेडा बोळे. आमची आई एवढी श्रीमंत आहे की ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, सुखाचा सागर आहे. आमचा बाप एवढा मोठा आहे की एक नाही चक्क 28 युग झाले एका जाग्यावरती स्थिर आहे. आणि मग या अब्दुल्ल्याच्या पिलावळीला सांगावं लागतं, त्या झेंडूच्या फुलाला सांगावं लागतं, त्या इटकराच्या खांडाला सांगावं लागतं, या अब्दुल्ल्याच्या पिलावळीला सांगावं लागतं की आमचा धर्म त्रिकालबाद रहित आहे, अनादि अनंत आहे, तो सत्य आहे. म्हणून तर म्हणतात सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. जगदाकार कागदविला जगदाकार, जगदाकार कागदविला जगदाकार, कागदविला जगदाकार. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. कागदविला जगदाकार, कागदविला जगदाकार, कागदविला जगदाकार, जगदाकार कागदविला अशोक महाराज धन्यवाद. हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळणार आहे कधी कधी पण कुठे? यूट्यूब चॅनलवर. चॅनलचं नाव लक्षात घ्या, कीर्तनाचे माहेर घर. प्रत्येकाचा आवाज, प्रत्येकाचं नामस्मरण, आमचे गावडे दादाचा मृदांग, बाबाची हार्मोनियम, तुम्ही सर्व मंडळी हे तुम्हाला कधी पण आता ऐकायला येणार आहे. म्हणून लक्षात घ्या की सत्य आहे तो आमचा देव आहे, तो आमचा पांडुरंग परमात्मा आहे. मग अनादि कालापासून आलेला हा धर्म हा सत्य आहे. मग सत्य असल्यामुळे, सत्य असल्यामुळे पहिल्यांदा आपला धर्म पहिल्यांदा लक्षात घ्या ना दादा, आपला धर्म लक्षात घ्या. आणि त्याच अनुषंगाने, त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी कैलासवासी संभाजी निवृत्ती नलवडे बाबांच्या पुण्यतिथीच्या माध्यमातून सर्व पै पाहुणे नातेवाईक, त्यांच्यावरती प्रेम करणारे अनेक घराणे, सर्व राजकीय क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, कला क्षेत्रातील, अन्याने सर्व क्षेत्रातील आज या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून तर पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या या अण्णा नलवडे परिवारांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्यांच्या जीवनासाठी महाप्रवणी या ठिकाणी आहे. म्हणून पुण्य कळालं तुम्हाला. पुण्य ते जाणारे भाईनो परोपकाराचे, पाप ते जाणारे भाईनो परपिडीते. पुण्य ते परोपकार, पाप ते परपिडा. विनाकारण दुसऱ्याला त्रास देणं नाम पाप आहे. आणि पाप घडलं तर श्रीमद भागवत महापुराणाच्या 5व्या स्कंदामध्ये वर्णन करतात. गरुड पुराणाच्या 13व्या अध्यायामध्ये, 6व्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायामध्ये, 16व्या अध्यायामध्ये आणि 11व्या अध्यायामध्ये 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन केलं श्रीमद भागवताच्या 5म स्कंदामध्ये. पाप वाढलं तर मग त्या नरकामध्ये जावं लागतं. त्याला नरक म्हणतात. रवरव नरक, महारवरव नरक, कुंभीपाक नरक, ताम्मिश्र नावाचा नरक, अंधताम्मिश्र नावाचा नरक. अशा नरकामध्ये आपल्याला जावं लागतं. मग आपल्या पूर्वजांना त्या रस्त्याला जाऊ लागू नाही याच्यासाठी संतांचे विचार, याच्यासाठी नामस्मरण, याच्यासाठी कीर्तन, याच्यासाठी अन्नदान, याच्यासाठी देशसेवा, याच्यासाठी भक्ती करावी, याच्यासाठी देव
आणि त्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये माझ्या देशाविषयी असणारी आत्मीयता सांभाळल्या जाते. तीच वारेकरी संप्रदायामध्ये आणि सनातन हिंदू धर्मामध्येच या गोष्टी सांभाळल्या जातात. अन्याच्या बाबतीमध्ये विचारायला नको. त्या अब्दुल्ल्याची पिलावळ तिकडं पाकिस्तान जिंकलं तरी इकडं फटाकडे वाजवतात. काय जाळाचे काय इटकराचे खांड, झेंडूचे फुलं काय जाळाचे काय? इकडं आमचा हिंदुस्थान जर यदा कदाचित जिंकला तर मग यांच्या कपाळावरती आड्या पडतात आणि यांचे तोंड पाहिले तर जशी काय गौरी यांच्यावरती फुटते. म्हणून देश, देव आणि धर्माच्या माध्यमातून विचार आपण करतो आहोत. म्हणूनच या आदर्श परिवाराने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. आणि हे कशासाठी तर केलेलं सत्कर्म त्या व्यक्तीला समर्पण करायचं. त्याला म्हणतात अखेरीची भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, सुमनांजली आपण त्यांना समर्पित करायची असते. का हो महाराज? नाही केली तर चला, वैतरणी नावाची नदी आहे. जशी आपली नदी आहे गंगा, यमुना, सरस्वती, चंद्रभागा, आपली इंद्रायणी, तापी, अन्य कृष्णा, कोयना, अशा आपल्या ज्या आहे, तर तशी वैतरणी नावाची नदी आहे. आणि या वैतरणी नावाच्या नदीमधून ऐका ना, ऐकायला येतं का तुम्हाला? का खाली बसून सांगू? येतं ना सर्वांना? हा, वैतरणी नावाची नदी. त्या नदीमधून काय वाहतं ऐका. काय वाहतं? पू, खराब झालेलं रक्त, त्या रक्ताचा आणि पोचा झालेला चिखल, घाण गटारीचं पाणी, त्याच्यामध्ये हिंसक असणारे, दंश करणारे ते कीटक, किडे त्याच्यातून वाहतात आणि त्याच्यातून आपल्या पूर्वजांना जावं लागतं. मी नाही सांगत. इति यजुर्वेद, यजुर्वेदामध्ये त्याचं चिंतन आपल्याला पाहायला सापडतं. गरुड पुराणामध्ये, पद्म पुराणामध्ये, लिंग पुराणामध्ये, ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. आणि महाभारतामध्ये स्वर्गारोहण नावाचं पर्व आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला सापडतं. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज हे कसं काय? मग यालाच वर्ष श्राद्धाचं कीर्तन म्हणतात, यालाच पुण्यतिथीचं कीर्तन म्हणतात. हैदुद्दुल्ला धांगडधिंगा नाही. आमचा वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ आहे आणि त्याच माध्यमातूनच मग त्या जीवाला तो प्रवास करायचा असतो. मग का ते फुकट आहे का प्रवास? देहांत झालं, मृत्यू झाल्यानंतर सावडून आले की दुसऱ्या दिवशी ते शरीर तयार होतं. त्या शरीराचं नाव आहे अतिवाहक नावाचं शरीर. त्या शरीराची उंची केवढी असते? त्या शरीराची उंची केवढी असते? केवढी असते? तुम्ही का कीर्तन ऐकले नाही का वर्ष श्राद्धाचे? दुसरंच ऐकत राहतोय आपण. वर्ष त्या शरीराची उंची अंगठ्या एवढी असते, आपल्या अंगठ्या एवढी. आणि त्या शरीराचं नाव आहे अतिवाहक नावाचं शरीर. अतिवाहक नावाचं शरीर. आणि मग यमाचे 2 दूत येतात, याच्या जिभेमध्ये गळ टाकतात. उजनी जवळ आहे ना, उजनी, ते त्याच्यातले ते पकडण्यासाठी ते गळ टाकतात. तशी गळ असते धारदार. आणि मग यमाचे 2 दूत ते गळ टाकतात आणि दोन्ही बाजूला समोरून वळतात. नंतर 2 यमाचे दूत येतात, याच्या गळ्यामध्ये दोर टाकतात आणि ते 2 समोर वळतात. मग पाठीमागे असतात 1 2 3 असे पाठीमागे असणारे यमाचे दूत. हातामध्ये असं 3.5 फुटाचं दांडकं, तो भाला, ते तोडण्यासाठी शस्त्र, चटके देण्यासाठी काही वर्णन करतात की बाबा असे आल्यानंतर मग हा म्हणतो, आहे का माझ्या वंशामध्ये कोणीतरी सत्कर्म करणारा? आहे का माझ्या परिवारामध्ये कोणी नामस्मरण करणारा? आहे का माझ्या परिवारामध्ये कोणी दान धर्म करणारा? म्हणून ही जागा पुण्यात आहे. आषाढी वारीच्या वेळेला अनेक दिंड्या या ठिकाणी येतात. आमच्या
नलवडे बंधूच्या घरी आणि अनेक दिंड्यांना अन्नदान या परिवाराचं असतं ना दादा. एकदा त्यांच्यासाठी टाळ्याचा कडकडा होऊ द्या ना. हे नाही मिळत. गज लोकांकडे दानत नाही ना देण्याची. कधी उष्ट्या हाताने कावळा आणत नाही. आता तो कोण एक भोंदू आता निघला, अहो हजारो कोटीची इस्टेट त्याची. त्याला काय नाही. हे लबाडीचा कार्यक्रम आहे. तिकडे का चांगले माणसं आहे का, हरिभक्त आहे का तिकडे कोण नाही, कोण नामधारक आहे का तिकडे, अजिबात नाही. कोण आळंदी पंढरपूरची वारी करणार आहे तिथं नाही. मग तिथं कोण आहे, लबाडाचा कार्यक्रम सगळा. तिथं का चांगले माणसं आहे का, नाही. चांगले माणसं फक्त एकच जागा चांगली राहिली ती कीर्तन भक्तीची. हा जो मंडप आहे हा पवित्र मंडप आहे. नामस्मरणाचं व्यासपीठ हे पवित्र व्यासपीठ आहे. आणि सत्कर्म कुठे शिकवल्या जातं तर या आध्यात्मिक अलौकिक ज्ञान मंदिरामध्ये, ज्ञान मंडपामध्ये, ज्ञानपीठामध्ये शिकवल्या जातं. विठ्ठल विठ्ठल वैतरणी नावाच्या नदीमध्ये प्रवेश केल्यानंतर मग त्या पुआमध्ये आंघोळ करावी लागते. ते काय गार असतं का, नाही. असा उकळतय ते पू, ते रक्त उकळतय खालून तप्त झालेलं. आणि मग त्याच्यामध्ये प्रवास करायचा. वरून दगड बसतात अंगावरती, नंतर बर्फाचा पाऊस पडतोय. मग असं म्हणतात, वर्णन करतात महाराज, मारीती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. नाही त्या यमासी करुणा, त्या यमाला करुणा नाही ना दादा. त्या यमाला काही घेणं नाही. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती लहान आहात, तुम्ही काय केलं, त्या यमाला काही घेणं देणं नाही. तो यम म्हणतोय काय केलं तू जन्माला येऊन, कधी नामस्मरण केलं का, कधी दान धर्म केला का, कधी अन्नदान केलं का, कधी आळंदी पंढरपूरची वारी केली का, आपल्या ज्या देशामध्ये राहतो त्याचा स्वाभिमान तू ठेवला का, धर्म सांभाळला का, कधी देवाची भक्ती तू केली का, काय केलंय तू जन्माला येऊन. असं म्हणतात. एक म्हण आहे आपल्याकडे, जन्मी आला ह्याला, पाणी वाहता वाहता मेला. या बाकीच्यांच्या जीवनामध्ये तसंच आहे. यांच्याकडे काय आहे जीवनामध्ये, काहीच नाही. मग त्या वैतरणी नावाच्या नदीमध्ये प्रवास करत असताना आणि मग त्याला स्नान करावं लागतं. आणि स्नान केल्यानंतर मग त्याच्यात परत भवन सांगितले. शेवटचं नावाचं भवन आहे विचित्र नावाचं भवन. आपण देहांत झालं, मृत्यूच्या दिवशी त्या व्यक्तीला, मनुष्य मेल्यानंतर घरामध्ये किती वेळेस बसवतो, एकदाच का दोनदा का तीनदा, बाबा एकदाच. शेवटचं त्या व्यक्तीला घरामध्ये बसवलं जातं, एकदाच बसवतो. परत आणतो का घरामध्ये, नाही आणत. मग त्या व्यक्तीला घरामध्ये बसवल्यानंतर इथे गरुड पुराण म्हणतंय, यजुर्वेद म्हणतोय 5 पिंड बनवायचे. पहिला पिंड जिथं बसवलं ना तिथं ठेवायचा. मग तिथं आपण निरंजनी लावतो, समाई लावतो, दिवा लावतो. आता हे कार्य कोणाचं, आमच्या मायमावल्यांकडं. तिथं लावतो, तिथं एक पिंड ठेवायचा. दुसरा पिंड आपल्या दरवाजामध्ये ठेवायचा. तिसरा पिंड वेशीमध्ये ठेवायचा. चौथा पिंड विसाव्याच्या ठिकाणी ठेवायचा. आणि 5वा पिंड स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ठेवायचा. पुढे गेल्यानंतर पूर्ण चित्ता तयार केली. आणि चित्ता तयार केल्यानंतर पाणी पाजण्याचा अधिकार सांगितला. परत त्याच्या इंद्रियाच्या ठिकाणी सोनं ठेवायचं असतं. पण कुठे कुठे, किती ठिकाणी तर 7 ठिकाणी. ऐका, दोन्ही डोळ्यावरती 2, 2 कानावरती 2, 2 नागपुडीवरती 2 आणि 1 मुखामध्ये म्हणजे तोंडामध्ये. हे सोन्याचे तुकडे ठेवायचे. एखाद्याची परिस्थितीच नसेल ठेवण्याची तर दरबकाची काडी घ्यायची, तिचे 7 तुकडे करायचे आणि त्या 7च्या 7 इंद्रियाच्या ठिकाणी ठेवायचे. आणि पाणी पाजण्याचा अधिकार गरुड पुराणाने आपल्या घरामध्ये जो मोठा आहे ना, जो वडील आहे ना, वडील म्हणजे मोठा, त्याला अधिकार दिलेला आहे. पाणी कसं पाजायचं, असं नाही, पाणी पाजायचं असं. हा पितर आहे, पितर. आणि या पितराच्या माध्यमातून
आपण पाणी पाजायचं असतं आपल्या पूर्वजांना. हा विधी पूर्ण झाल्यानंतर मग प्रदक्षिणा करायची. किती प्रदक्षिणा असतात? 3 प्रदक्षिणा. आणि 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की आपण काय करतो? फोडतो. काय? मडकं. आणि मडकं फोडल्यानंतर बोंबलतो. हा, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडते रात्रंदिवस. काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. तो मठ फोडला आणि तो चरणाजवळ फोडला. प्रेत ठेवत असताना, अग्नी डेका देत असताना त्या व्यक्तीचं डोकं दक्षिणेकडे असतं आणि पाय उत्तरेकडे असते. पूर्ण भारतातला नियम सारखाच आहे. ऐकता ना तुम्ही? तिकडंही तसंच आहे, इकडेही तसंच आहे. उत्तर भारतात जा तसंच आहे. दक्षिणेकडे डोकं, उत्तरेकडे पाय. का 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 स्वर्ग रोहन नावाच्या पर्वामध्ये का आपले पूर्वज हिमालयाच्या दिशेनं गेले. हिमालयाची दिशा म्हणजे उत्तर दिशा. उत्तराखंड हिमालयाच्या दिशेनं गेले. जे कोणी गेले असेल त्यांच्या लक्षात येईल. हिमालयामध्ये गेल्यानंतर ऋषिकेशच्या पुढे गेलं की बद्रीनारायण क्षेत्र लागतं. बद्रीनारायणापासून माना नावाचं गाव 6 किलोमीटर अंतर. तिथून माना नावाच्या गावापासून पुढे गणेश गुफा, सरस्वती गुफा. तिथून पुढे स्वर्गारोहण नावाचं पर्व आहे. आणि स्वर्गाची जी दिशा आहे, जी वाट आहे ती तिथून सुरू होती. म्हणून पुण्य संपलं आणि कुत्र स्वर्गापासून रिटर्न आलं, परत आलं. प्रसंग जर वेळ शिल्लक राहिला तर याच्यावर चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला पूर्ण 13 दिवस पूर्ण झाला. 14व्या दिवशी या शरीराची पूर्ण रचना होती. त्याला अतिवाहक नावाचं शरीर म्हणतात. आणि मग त्यांचा प्रवास सुरू होतो. ती व्यक्ती वर्षातून, महिन्यातून एकच वेळेला आपल्या इथे जेवायला येते. आणि तो टायमिंग किती वेळ जर थांबत असेल तर फक्त आणि फक्त 2 घटिका आपल्या जवळ थांबते. का थांबते हे ती व्यक्ती विचारते. माझ्या परिवारातले माझी इस्टेट खातात, मी कमवलेल्या इस्टेटीवरती चांगली मजा मारतात, मी कमवलेल्या इस्टेटीचा आनंद घेतात, मी कमवून ठेवलेल्या घाम गाळून कष्ट करून कमवून ठेवलेल्या इस्टेटी विकायला मोकळे होतात. आणि माझं पातर प्रेमाने श्रद्धेने करतात का त्याच्यासाठी 2 घटिका दे येतात. आणि मग पाहता कोण प्रेमाने करतं, कोण श्रद्धेने करतं. आणि जर असं जर समाधान त्यांना वाटलं तर महाराज म्हणतात, तुका म्हणे पितर आशीर्वाद देते. आणि आशीर्वाद पितर देतात. आणि मग आपल्या वंशाचं रक्षण होतं, आपल्या वंशाचा उद्धार होतो. म्हणजे श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदाच्या उत्तरार्धामध्ये वर्णन करतात, आपल्या वंशाचं रक्षण कोण करतं तर आपल्या वंशाचं रक्षण फक्त आणि फक्त आपले पितर करतात. पितृदेवता करते. म्हणून पितरांची आराधना आपण केली पाहिजे. नाहीतर ते मूर्ख, ते काय त्यांचं नाव, ते पाद्री, ते ख्रिश्चन म्हणतात घरामध्ये आईवडिलाचे फोटो लावू नका, आईवडिलाचं दर्शन घेऊ नका. का तर ते आईवडिलाला देव मानत नाही. आमचा धर्म, आमचा वेद, आमचं पुराण म्हणतंय अरे आमचे आईवडीलच नाही, मातृदेव भव पितृदेव भव हे आमचे देव आहे. म्हणून आमच्या देवाची भक्ती, देवाची आराधना, आमच्या देवाचं, आमच्या आईवडिलांचे फोटो आम्ही घरामध्ये लावले पाहिजे. दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून. उत्तरेकडे तोंड करून का? आपले पूर्वज हिमालयाच्या दिशेनं गेले आहे. हिमालयाची दिशा म्हणजे उत्तराखंड, उत्तराखंड म्हणजे उत्तरेच्या दिशेकडे त्यांचे तोंड झाले पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आणि हे जर आपल्याकडून नाही झालं ना
तर मग आपल्या नशिबाला दुःख आहे, आपल्या नशिबाला अनेक प्रकारचं कर्म येतं आणि आपल्या नशिबाला दुःख आलं, आपल्या नशिबाला दुःख आल्यानंतर परिणाम त्या दुःखास आपल्याला सामोरे जावं लागतं. इथे कोणाला सोडलेलं नाही, इथं नाही गुरु आले या अवतार येरते पामर जीव किती, इथे कोणालाच सुट्टी नाही, कारण कर्म गहन आहे. नोहे नोहे तर या कर्माने जर आपल्याकून आपल्या पितरांचा जर विधी झाला नाही, आपल्या पितरांना जर पातर दिलं नाही, आपल्या पितरांना माश श्राद्ध केलं नाही, आपल्या पितरांचं वर्ष श्राद्ध केलं नाही, आपल्या पितरांचं पुण्यतिथी केली नाही, आपल्या पितरांना पितृपंधरवाड्यामध्ये पातर घातलं नाही, आपल्या पितरांना ज्या तिथीला गेले त्या तिथीला तो पातर घातलं नाही, आपल्या पितरांना येणारी 19 तारीख अक्षय तृतीयाच्या दिवशी जर पातर घातलं नाही, तर आपल्या परिवारामध्ये माणसं सुखरूप जीवन जगत नाही. मी नाही सांगत, श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदामध्ये सांगतात, आपल्या वंशाचं रक्षण फक्त आणि फक्त आपले पितर करतात. सुंदर प्रमाण दिलं. वंशी दुराचारी पुत्र झाला, जर हा विधी जर आपण नाही केला तर पितर म्हणतात की माझ्या वंशामध्ये हे दळभद्री जन्माला आलं, म्हणून 2 घटिका आपले पितर आपल्या घरी येऊन थांबतात आणि त्या 2 घटिका आल्यानंतर श्रद्धेने, प्रेमाने, एकनिष्ठेने आपल्या पितरांचं आरोग्य त्यांना दिलं पाहिजे. तर्पण करत असताना त्यांना भेटलं त्यांचं पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून काय होतं, आपल्या परिवारामध्ये असं वाटतं ना की आपण सुखरूप जीवन जगावं. बाकी इकडे तिकडे बोंधुगिरीच्या पाठीमागे जाऊ नका, लबाडाच्या पाठीमागे जाऊ नका. आपल्या पितरांची आराधना करा, आपल्या देवाची भक्ती करा, संत वाङ्मयाचं चिंतन करा, नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, वैभव आणि शांती प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. कोणीही असू दे, ज्याचा जन्म झाला त्याची तेरवी मात्र ठरलेली आहे आणि या वैतरणी नावाच्या नदीमधून सगळ्यांना जायचं आहे. तुम्ही म्हणाल महाराज या वैतरणी नावाच्या नदीमधून सगळ्यांना जायचं आहे आणि असं नाही, तिथे काहीही भेद नाही. कोणी असू दे, कुठल्या धर्माचा असू दे, पंथाचा असू दे, दीन असू दे, दयाळ असू दे, श्रीमंत असू दे, गरीब असू दे, फरक एवढाच आहे, ज्याचा जन्म झाला ना कदम साहेब त्याची तेरवी मात्र ठरलेली आहे. जब तिकीट मिला है जाने का, जब तिकीट मिला है जाने का, डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों है, जलने वाला कोई नहीं. पेटवणाऱ्याची गर्दी असते पण पेटून घ्यावं लागतं एकट्यालाच. मग कोणीही किती काही मोठा असू दे. जगतमाता सीतेचा सासरा आहे हो, इंद्र राजा दशरथाचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा मालक रामचंद्र प्रभू राजा दशरथाचा पुत्र आहे. पण ब्रह्मांडाच्या मालकाला, देवाच्या पत्नीला, देवाच्या बापाला नाही सोडलं कोणीच कर्माला. परियशी केले कर्म झाले त्यांची भोगाले, 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 केले कर्म झाले त्याची 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 भोगाले. उपजले मेले ऐसे कीते, उपजले मेले ऐसे कीते, हरिमुखी गाता अरपली चिता,
पाली चिंता हरिमुखी गाता हरपल 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 चिंता सोमनाथ महाराज सुंदर प्रमाण केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजला मेले ऐशी किती किती गेले याची गणनाच नाही. माऊली म्हणतात देहाचे पुरंदर 14 जाती अमृत प्राशन करणारे 14 जातात 14 मरतात. मग चहा पिणारे गुटखा खाणारे दारू पिणारे आणखीन काही पिणारे किती जातील किती जातील. आणि बोंदोगिरीचा तर विषयच नाही तिथं. किती जातील देहाचे पुरंदर 14 जाती अमृत पिणारे 14 मरतात. तुमची आमची काय गती आहे. इथे कोणीच या ठिकाणी सोडलेलं नाही. आणि कर्माच्या बाबतीमध्ये वशिले बाजी आजीबा पाचाचा आणिला उसना हा भाडे तत्वावरती आणला. आताच्या भाषेमध्ये त्याचा करारनामा केला नोटरी केली. पुढे जाऊन सांगेल पॉवर ऑफ पॅटर्नी केली. या पॉवर ऑफ पॅटर्ननी मोठा घोळच घालून ठेवला. परत कोणाच्या नावावर काय कोणाच्या नावावर त्याचा मेळच नाही अजून काहीच. हा पॉवर ऑफ पॅटर्नी देहा पाचाचा आणिला उसना. त्या 5 जणांचा उसना आणला. कोण पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे पंचमहाभूताचं जे उसना आणलेलं हे स्थूल देह आहे. आणि हा ज्याचा भाग त्यांना तो द्यावंच लागतो. इथे वशिले बाजी चालत नाही. तू आलात ना एखादा म्हटलं मी फार मोठा आहे मग काय लोणचं घालायचं का मोठा आहे तर नाही. राजा असू द्या रंक असू द्या आणखीन सोपं करून 9 बी मर गए 10 बी मर गए 788 33 कोटी देवता मर गए पड़ गए काल की फांसी. पीर मरे पैगंबर मर गए हाकिम रोगी जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जब का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़का बे. आणखी सोपं करतोय याच्यामध्ये कोणालाच सुट्टी नाही. उंदरापासून तर इंद्रापर्यंत प्रत्येकाला जावंच लागतं. इंद्राला जावं लागतं. ज्यांनी ही सृष्टी तयार केली ना सृष्टी कोणी केली ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हा तुमच्या आमच्या सारखाच पण ब्रह्मदेवाला ही संज्ञा प्राप्त झाली. त्या कुळामध्ये जन्म घेऊन अन्य नेम व्रत वैकल्य ब्रह्मदेव तुम्हा आम्हाला होता येतं. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य तुमच्या आमच्या एवढंच का 100 वर्ष हो. पण त्या आयुष्याची गणना लोक दिव्य वर्ष म्हणून त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्याची गणना होते. 100 वर्ष आहे पण लोक दिव्य वर्ष. 100 वर्ष त्यांचं कसं चालतं बघा. 2 काढा 2च्या पुढे 17 शून्य द्या. एवढं ब्रह्मदेवाचं आयुष्य. मोबाईल आहे का काला कॅल्क्युलेटर तेवढं नाही बसत त्याच्यात. अजून तिथपर्यंत नाही पोहोचलो आपण. इथे अध्यात्मशास्त्र लोकानाम लोकपालनाम द्विप्रार्ध. द्वि म्हणजे 2 प्रार्ध वर्ष आयुष्य ब्रह्मदेवाला. मोजा 1 10 शतम 1000 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 10 अब्ज खर्व निखर्व महापद्म शंकू जलदी अंत्य मध्याने प्रार्ध द्विप्रार्ध वर्षाविषय ब्रह्मदेवाला. पण त्याला इथं थांबता येत नाही. कारण जन्माला आलात ना की चांगलं वाईट कर्म घडणारे आणि चांगलं वाईट कर्म झालं की परत जन्माला येणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयन इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पायी मुरा. भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदम. जन्म आहे म्हटल्यानंतर मृत्यू आहेच आणि मृत्यू आहे म्हटल्यानंतर जन्म आहेत. हे घटिका यंत्र जैसे बरीबर मेगा. मी सोपं विचारू आपण आता घरातलाच आपल्या कार्यक्रम असल्यामुळे
तुम्हाला जरी विचारलं जन्म आहे का म्हटले आहे, मृत्यू आहे का म्हटले आहे, मृत्यू झाला की परत जन्म, जन्म झाला की परत मृत्यू, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. तुम्हाला जर विचारलं जन्म आधी का मृत्यू आधी, सांगा ना. आणखीन सोपं करून विचारतो, आपण सगळे शेतकरी असल्यामुळे आपण आपल्या चर्चा करायला काय हरकत नाही. वारकरी संप्रदायाचं कीर्तन त्यालाच म्हणतात. श्रोत्याच्या आणि वक्त्याच्या विचाराची देवाणघेवाण ज्या व्यासपीठावर ज्या गादीवरती केल्या जाते वारकरी संप्रदायाचं कीर्तन. कळालं का तुम्हाला? हा कळालं. वारकरी संप्रदायाचं कीर्तन. मग पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तरे कृपया पारे पाये मुरारे भजे गोविंदम भजे गोविंदम. काय आधी? आणखीन सोपं करून सांगतो, आंबा आधी की आंब्याचं झाड आधी? बाबा आंब्याचं कोण बोलावं? हा असं बोललं पाहिजे, मला बोललेले माणसं आवडतात. आंब्याचं झाड आधी. मला आता सांगा, पक्ष बदलायचा नाही, अजिबात नाही. आपण ज्या पक्ष येते त्याच पक्षावरती ठाम राहायचं. अब्दुल्लाचा असला तरी सोडायचा नाही. अरे त्या अब्दुल्लाला काय धरून बसता, कितीक दिवस धरता, आता सोडा त्या अब्दुल्लाला, जाऊ द्या बाजूला. पांडुरंग परमात्म्याचा दरबार फार मोठं होता. आता जगाच्या नकाशावर असं मोठं होतं ना आपला देव, असं मोठं होतं ना भव्य आणि दिव्य, असा मोठा होतो ना पालखी मार्ग, का सुंदर होतो ना पालखी मार्ग. तो पाहत राहा, तो बाबाले भारी बसलेला आहे. म्हणून तर देश सुरक्षित आहे. आंब्याचं काय आधी? झाड आधी. मग झाड आलं कुठून? आलं कुठून? पण काय लावलं? हा? पण काय? आंब्याची कुई. मग कुई आली कुठून? आधी काय? हे घटिका यंत्र जैसे परी भरमेगा. जन्म आहे मृत्यू आहे, हे घटिका यंत्र जैसे हे संसारे पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम हे संसारे खलु दुस्तारे. हे वत राहणार आहे. महाराज म्हणतात हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमेगा. आणि कळत न कळत मग कर्म घडतं, मग ते आपल्याला भोगावं लागतं. प्रेशी गवारा साजरा कर्मे निर्वंश झाले सगर भिल्ले वेदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्रनी कर्मे राम वनवासा गेला वियोग घडीला सीता देवी. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. क्या बात है गावडे दादा, जय हो जय हो. सब लोगों सोमनाथ महाराज अशोक मेरे महाराज, जय हो मालिक के दरबार में सब लोग मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता. जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता. मेरे मालिक को दरबार में वो सब लोग के का. मेरे मालिक को दरबार में सब लोग के का. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. मालिक के दरबार में सब लोगों का खाता. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता. मेरे भगवान के दरबार में सब लोगों का खाता. कर्माच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी अजिबात चालत नाही. पण आमचे तुकोबर आहे म्हणतात, आमच्या हरिभक्तांना नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात प्रारब्ध क्रिया प्रारब्ध क्रिया मान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रियमान प्रारब्ध क्रिया
प्रारब्ध क्रियामान प्रारब्ध क्रियामान का संचित नाही दान का संचित नाही दान अवघा देव अवघा देव जाण भक्ता संसित नाही जाण भक्ता संचित नाही जाण अवघा देवाचे जाण पाही अवघा देवाची तुकोबर आहे म्हणतात आमच्या हरिभक्तांना प्रारब्ध नाही प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. हे कसं काय हो महाराज? कारण मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर सर्वांना नेम सारखेच आहे. बरेचसे नेम असे आहे की ते सर्वांना सारखेच आहे. काही नेमाच्या बाबतीमध्ये बदल केला. VIP VVIP थोडा बदल केला, पण बरेचसे नेम असे आहे की ते सारखेच आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं ठरलं तर माऊली म्हणतात, जर कोकणातला मनुष्य असेल तर त्यांच्या आहारानुसार, त्यांच्या पद्धतीनुसार, त्यांच्या मेथडनुसार ते अन्न ग्रहण करेल. आउट ऑफचा असला तर त्यांच्या पद्धतीनुसार ते अन्न ग्रहण करतील. आपल्याकडचा असला भाकरी बाकी त्या माध्यमातून अन्न ग्रहण करेल. परंतु ठीक आहे, सर्वजण अन्न ग्रहण करतील वेगवेगळ्या भागानुसार, वेगवेगळ्या प्रांतानुसार. पण माऊली म्हणतात ऐका ना, अघविया जगा एक शव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती. बाकी अन्न ग्रहण वेगळं करू द्या, पण जसं उदक हे शव्य आहे, अघविया जगा एक शव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती. मला तुम्ही सांगा, कुठल्या भागातील लोक बिना पाण्याचं जगतात? कुठल्या भागातील? सोलापूरकडे पाणी पितात की नाही? पितात. आळंदीकडे पण आमच्याकडे पितात, तिकडे मुंबईकडे पण पितात, कोकणात गेलं तर तिकडे पण पितात. आम्ही कथा दुबई देशामध्ये, व्हिएतनाम देशामध्ये श्रीमद भागवत कथा होती माझी, 3 महिने झाले. तिथं पण लोक पाणी पितात. आता युरोप कंट्री आहे, तिथं पण लोक पाणी पितात. म्हणजे सर्व ठिकाणी जर पाणी पितात, मग जर हा नेम सर्वांना सारखा आहे तर मग या बाबतीमध्येच वशिलेबाजी काप. भक्ता संचित नाही जाण. आम्हाला प्रारब्ध आहे, हो आहे. संतांना म्हटले त्याची तीव्रता कमी आहे, संतांना त्याचा नामलेश नाही. भक्ता संचित नाही जाण. भक्ता प्रारब्ध नाही, भक्ता क्रियमान नाही, भक्ता संचित नाही, म्हणजे त्या कर्माची तीव्रता कमी होते. का? संत महात्मे जे कर्म करतात ते अहंकार बुद्धी रहित कर्म करतात. आणि तुम्ही आम्ही जे कर्म करतो अशोक महाराज, ते पट्ट्यानी केलं म्हणून झालं. तो रोड पट्ट्यानी पाठपुरावा केला म्हणून झाला. ते कॅनल सही केली म्हणून झाली. नाही केलं तरी मी केलं, आणि केलं तरी मी केलं म्हणणारे तुम्ही आम्ही. पण संत महात्मे जे कर्म करतात त्याचा नामलेश स्वतःकडे घेत नाही. का? ते कोणी केलं? ते भगवंतानी केलं. ते कोणी केलं? ते माऊलीने केलं. ते कोणी केलं? ते माऊलीने केलं. वारकऱ्याला विचारा ना, का बाबा तुमची तब्येत एवढं वय आहे, एवढे थकले तुम्ही, कसं चालता सोहळ्यामध्ये? ते माऊली चालवतात हो, पांडुरंग चालवतात. माझे माऊली चालवतात, माझे पांडुरंग चालवतात. नाही केलं तरी केलं म्हणणारे तुम्ही आम्ही. संत महात्मे कर्त्याचा नामलेश कधी स्वतःकडे घेत नाही. म्हणून तर असं म्हणतात ना की एखाद्या छोटा माणूस आला पुढारी, इथं कोणीच पुढारी नाही, सगळी घरातले माणसं आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही. एखादा व्यक्ती आल्यानंतर लगेच कॅमेरावाला नाही का, म्हणजे यूट्यूब चॅनलवाले नाही का, कीर्तनाचे माहेरघर कसे तटस्थ आहे की नाही, अटेन्शनमध्ये, तसं की पुढारी आल्यानंतर हा रोडचं काम करायचं.
रोजगार हमीवरची माणसं घामाघूम झाले, माती टाकू टाकू, खडी टाकू टाकू, मटेरियल टाकू टाकू घामाघूम झाले, हाताला फोड आले, फोड आले हाताला. आणि मग रोजगार हमीवर जाताना हे आमची मंडळी जातात, एका हातामध्ये टिकाव आणि खोरं, कॅमेऱ्यावर लगेच बटनावरती बोट ठेवून लगेच ऑन केला की फोटो निघला. सकाळ पेपराला, दुपार पेपराला, संध्याकाळ पेपराला, कुठल्याही पेपराला ते फोटो येतो वेल्डिंगमध्ये, हातामध्ये टिकाव, ते खोरं. आणि ते पूजन करताना बिचारे रोजगार हमीवरचे माणसं कष्ट करून करून कदम साहेब गेले तरी त्यांचा कशात फोटो आला का नाही. असं म्हणतात ना, बडो की होतं ना बढाई, बडो की होतं ना बढाई, गरीब को पूछना कोई, हनुमान कितने गिरी उठाए लेकिन गिरीधर कहे ना कोई. जगाच्या मालकाने कृष्ण परमात्म्याने उभ्या आयुष्यात फक्त तो गिरीधर नावाचा पर्वत, गोवर्धन नावाचा पर्वत करंगळीच्या नखावरती असा उचलून धरला. झालं ना, बडो की होतं ना बडाई, गरीब को पूछना कोई, हनुमान कितने गिरी उठाई लेकिन गिरीधर कहे ना कोई. उभ्या आयुष्यामध्ये फक्त एकच पर्वत उचलला, एकच पर्वत उचलला. तेव्हापासून संज्ञा प्राप्त झाली, गिरिराज, गिरीधर, गोवर्धनधारी. हनुमंतराय म्हणतात, अरे काय रे देवा, मी उभा आयुष्यभर शेतू तयार करायचा होता, अनोनी पर्वत बुजवारे सागरा, पाय वाट करा जावय, किती पर्वत उचलले, किती आणले. असंच म्हणले, गरीबाची कोण वाव करतं का नाही. बडो की होतं ना बढाई, गरीब को पूछो ना कोई, हनुमान कितनी गिरी उठाए लेकिन गिरीधर कहे ना कोई. त्या लबाडाचं, त्या भोंदूचं, तो खराचं प्रकरण आलं. चॅनलवाले तिथंच, फोटोवाले तिथंच. अरे त्याच्या कुत्र्याला ताप आली तर इंजेक्शन द्यायला तुम्ही सगळे पळायचे, त्याला काही वाटलं तरी पळायचे. असा लबाडीचा कार्यक्रम आहे. पण मी सांगितलं ना, मेले मालिक के दरबार में सब लोगों का खाता, जैसा जो कोई कर्म करेगा वैसा ही फल पाता. मेरे भगवान के दरबार में सब लोगों का खाता. म्हणून आमच्या हरिभक्तांना प्रारब्ध का नाही, ते अहंकार बुद्धी रहित कर्म करतात. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जान. रज तम बाधा नो हे हरिभक्तासी कदा. हरिभक्तांना याचा बाधा नाही, सत्व नाही, रजत नाही, तमो नाही. या त्रिगुणात्मक गुणाचा विचार करत असताना भगवान म्हणतात, त्रिभिर्गुणमय भावही रेभी सर्वमिदम जगत मोहितमी विजानाते मामेभ्यो परमव्ययम. माऊली म्हणतात, परी उदके झाली बाभुळी, ते उदका ते जैसी झाकुळी, का वायाचे अभावी आकाश लोपे. उदक कामोरचं शेवाळ ते पाण्याला दिसू देत नाही, आकाशामधलं ढग आकाशाला दिसू देत नाही. परी उदके झाली बाभुळी, ते उदका ते जैशी झाकुळी, का वायाचे अभावी आकाश लोपे. तसा खरा भगवंत, खरे संत हे लबाड व्यक्ती दिसू देत नाही. म्हणून जीवन जगत असताना या लबाडाकडे जास्त लक्ष देऊ नका. या कलियुगामध्ये काय झालं माहितीये का, या लबाडाचीच वाव जिकडे पाहिलं तिकडं मग येतात आमच्याकडे, मग येतात वारकरी संप्रदायाकडे. नाही, आता दिंडी केली पाहिजे, दिंडीत गेलं पाहिजे, पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे, संस्थेमध्ये बसलं पाहिजे, मग आमच्याकडे येतात. मी निश्चित तुम्हाला सर्वांना सांगेल, सर्व अंगाचे कान करून ऐका. कोण्या लबाडाकडे जाऊ नका, कोण्या भोंदूगिरीकडे जाऊ नका, कुठल्या देवऋषाकडे जाऊ नका. का? त्यांचंच त्यांना कळत नाही, ते स्वतःलाच वाचू शकत नाही, तर ते आम्हाला काय वाचवणार. लबाड कार्यक्रम आहे, तिकडं जाऊ नका. एक काम करा, तुम्हाला समाधानी व्हावं असं वाटतं ना, सुखी व्हावं असं वाटतं ना, संस्कार आणि संस्कृती सांभाळावी अशी वाटते ना, तुम्ही एक काम करा, वारकरी संप्रदायामध्ये या, नामस्मरण करा, गावागावामध्ये वारकरी शिक्षण संस्था सुरू करा, वारकरी तत्वज्ञान सुरू करा, विचाराची देवाणघेवाण करा आणि संस्कार संस्कृतीच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून देश नव्हे तर जग
जेग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, जेग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, जेग सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. पण लबाडीचा कार्यक्रम छोटे छोटे हे काहीतरी फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि जिथे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला जातो त्या छोट्या छोट्या गुरुकुलमध्ये जातात आणि ते गेल्यानंतर काहीतरी वेगळं त्यांना चुकीचं काहीतरी करून, वेगळं काहीतरी करून समाजापुढेंत चुकीचे मांडणी करतात. त्यांना माझं उघडं आव्हान आहे, माझ्या हिंदू धर्माला बदनाम करू नका. कोणी तुम्ही कोणाची सुपारी घेतली असेल ना तर कमीत कमी ती थांबवा आता. कारण खरं तत्वज्ञान, खरं देश, धर्म आणि देव सांगितला जातो, वारकरी संप्रदायामध्ये सांगितला जातो. ज्या वेळेला असे भोंदूगिरी जर नष्ट करायचे असेल, लव जहादा सारखे, अब्दुल्ला सारखे नष्ट करायचे असेल, या ख्रिश्चना सारखे नष्ट करायचे असेल, अरे आमच्या लोकांना फसवून आम्ही दाखवून यांना धर्मांतरित करणाऱ्यासाठी आणि मोठी तातडीची आपल्याला कारवाई जर त्यांच्यावरती करायची असेल तर एक काम करा, त्यांच्या तोंडी लागू नका. गावागावामध्ये वारकरी शिक्षण संस्था सुरू करा या संप्रदायाचा प्रचार प्रसाराच्या माध्यमातून. आणि निश्चितच देशाचं हित, धर्माचं हित, संप्रदायाचं कार्य अव्याहतपणे सुरू राहू द्या. आणि सर्वांना या प्रसिद्धी माध्यमाला विनंती आहे माझी, कोणाचं ऐकून काही करू नका. त्या प्रकरणाची पहिल्यांदा शहानिशा करा जा आणि नंतरच काय असेल ना ते पुढे टाका जा. कारण माझ्या हिंदू धर्मावरती अनेक पद्धतीने तुम्ही अटॅक करणारेचा प्रयत्न करतात नाही का. ते मूर्ख नाही का, ते लव जहादी, ते अब्दुल्ल्याची पैदास, अरे बाबा ते हाला करता स्वतःच्या सुना संगे, स्वतःच्या मुली संगे, त्याचं तुम्हाला काही नाही. आणि आमच्या धर्मावरती तुम्ही येऊन बसतात ना, आमच्या धर्मावरती तुम्ही येतात ना, तर ऐका मी सांगेल, आमचा हिंदू धर्म कालही श्रेष्ठ होता, आजही श्रेष्ठ आहे आणि उद्याही तो श्रेष्ठ राहणार आहे. त्या अब्दुल्ल्याच्या पैदासीने आमच्या जिथे कुंभमेळा, पवित्र कुंभस्नान त्या ठिकाणी होणार आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर आमची देवभूमी आहे. आणि आमच्या चिमुकल्या मुलीला आम्हीच दाखवून, त्या IT कंपनीतल्या आमच्या लेकी बाळीला आम्हीच दाखवून त्यांच्यावरती लैंगिक शोषण केलं, त्यांच्यावरती अत्याचार केला. या नराधामाला, त्या अब्दुल्लाच्या पैदाशीला फाशीची शिक्षा द्यावी असं माझं आव्हान आहे. आणि निश्चितच या अब्दुल्ल्याची पिळावळीपासून आपल्या लेकी बाळीला सावध ठेवा. मी का सांगतो या गोष्टी सगळ्या अनुभवतोय आम्ही. आमच्या आई बहिणी त्याच्यात गुंतत आहे. त्याला लव जहाद म्हणतात. नंतर त्या पाकिस्तानी लँड जहाद काढला, UPC जहाद काढला, अर्बन नक्षल काढला. काय सांगावं तुम्हाला. म्हणून धर्म सांभाळा, धर्म जोपासा. म्हणजे आमच्या भगवंतामध्ये आणि संतांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेद शिल्लक उरलेला नाही. संतांचं महात्म्यांचं अलौकिक जीवन अभंगाच्या शेवटच्या चरणात. देवभक्तपणा, 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 देवभक्तपणा. तू का म्हणे नाही भिन्न, तू का म्हणे नाही भिन्न. अवघा देवाची झाला पाय, अवघा देवाची झाला पाय, अवघा देवाची झाला पाय.
तुका म्हणे देवची झाला पा तुका म्हणे भरोने अंतर बाई भरोने अंतर भरोने अंतर बाई भरो भरोनी अवघा देवची झाला पाय अवघा देवची झाला झाला पाहे विठोबा रघुमा कुमाये रघुमाये हर गाला कुमाये विठोबा रघुमाये कुमार कुमार विठोबा रघुमाये कुमार कुमार विठोबा रघुमाये कुमार कुमार विठोबा रघुमाये कुमार कुमार विठोबा रघुमाये कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित भगवान की जय विठोबा रघुमाये कुमार कुमार विठोबा रघुमाये कुमार कुमार विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये कुमार कुमार विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न अवघा देवची झाला पाहे भरोनिया अंतरबाहे देवामध्ये भक्तामध्ये कुठल्याही प्रकारची वेगळी शिल्लक उरलेली नाही त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही तशीच कैलासवासी संभाजी निवृत्ती नलवडे कैलासवासी संजयवती नलवडे यांची ज्योत भगवंताच्या ज्योतीमध्ये अव्याहतपणे विलीन हो आणि निश्चितच त्यांची आपल्या परिवारावरती कृपादृष्टी प्राप्त हो त्याच अनुषंगाने निश्चितच आमचे सर्व नलवडे परिवाराने सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. असं असतात ना अध्यात्मशास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये म्हणतात बाबा जर गेले ना किती काही ऐश्वर्य आपल्याकडे असलं किती काही ऐश्वर्य जर आपल्याकडे असेल ना तर त्याच्यात समाधान नाही
वर्णन करतात बाबा गेल्यानंतर त्या कवीची स्थिती कशी झाली महात्म्यांनी वर्णन केलेलं आहे. दादा मला कसंच होत या, मला कसंच होत या गोष्ट बापाचे सांगताना, माझा हुंडका दाटतो या कोणी बाबा म्हणताना, माझा हुंडका दाटतो या कोणी बाबा म्हणताना. त्यांच्या फाटक्या सदऱ्याला त्याच्या फाटक्या सदऱ्याला उभ्या आयुष्याला त्याने अशी कातरी लावलेली, मला कसंच होत या. हो मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, वरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. लिहायला शिकविले हो त्यांनी वाचायला शिकविले, वाचायला शिकविले त्यांनी हो बोलायला शिकविले, मला कसंच होत या गोष्ट बाबाची सांगताना, माझा हुंडका दाटतो या कोणी बाबा म्हणताना, माझा हुंडका दाटतो या कोणी बाबा म्हणताना, कोणी बाबा म्हणताना. बाबा दादा ज्याचे बाबा गेले ना, ज्याचे बाबा गेले त्यांनी समजावं माझ्या जीवनातील सुखाचा सागर कोरडा झाला, सुखाचा सागर आता आटलेला आहे, सुखाचा समुद्र आटलेला आहे असं म्हणतात ना. बाप घराची वैभव आहे, शान आहे, त्याच अनुषंगाने आई देखील घराचं वैभव आहे, घराची शान आहे. ज्याचे आई ज्याचे बाबा गेले की त्यांनी समजावं बस या जीवनातील सुखाचा सागर आता कोरडा झाला, सुखाचा समुद्र आता आटलेला आहे. या लौकिक व्यवहारामधलं सगळं काही मिळेल पण बाबा मिळणार नाही, लौकिक व्यवहारामधलं सगळं काही मिळेल पण आई मिळणार नाही. सगळं मिळेल आणि दादा सगळं पैशाने विकत घेता येतं पण आई आणि बाप पैशाने विकत घेता येत नाही. हंबरुनी वासराला चाटते जेव्हा गाई, तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय, हो दिसते माझी माय. आया बाया आया बाया सांगत होत्या होतो तेव्हा तान्हा, दुष्काळामध्ये माईच्या माझा आटला होता पाना, हो आटला होता पाना. दादा पाठीवून हात फिरवलेली आई नसेल, डोक्यावरून हात फिरवणारी जण आई नसेल ना ते जीवन शून्य आहे. सगळं जग तुमच्यावरती प्रेम करत असेल रे दादा, पण ती वृद्ध झालेली माता जोपर्यंत माझा मुलगा माझा लेक माझा दादा घरी येत नाही ना तोपर्यंत त्या गल्लीमध्ये चक्रा मारत राहते. माझा दादा आला नाही, माझा दादा आला नाही, माझा बाळू आला नाही, माझा मुलगा आला नाही. शेजारणीला वाटते का ग माझा दादा भेटला का, तुझा मुलगा आला का ग, माझा दादा आला नाही अजून, माझा दादा आला नाही अजून. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहते ना जगाच्या पाठीवर, निस्वार्थ प्रेम करते ना ते आई आणि बाबा असते, ते आई आणि बाबा. माझा बाळ घरी येत नाही तोपर्यंत वाट पाहणारी आई ती आई असते. म्हणून तर म्हणतात ना वात्सल्य सिंधू आई, आईला वात्सल्य सिंधू म्हटलेलं आहे. नुकतीच आता 10-12 दिवसापूर्वी घटना घडली. जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर गावच्या जवळ समृद्धी महामार्गावरती अपघात झाला. 9 माणसं एका वेळेला मृत्युमुखी पावले, गाडी उलटी झाली. माझा दादा का येत नाही म्हणून दरवाजापर्यंत काठी टेकवत टेकवत येऊ लागली 85 वर्षाची आई. माझा दादा येत नाही, काहीतरी वेगळेच अपशकून जाणू लागला. कुत्रे येवळत होते, माझा दादा येत नाही येत नाही येत नाही. घराच्या भोवती माणसं फिरू लागले, कळत नव्हतं त्या आईला
केविलवाने अवस्था झाली त्या आईची. माझा दादा आला नाही. दररोज लवकर येतो. किती तास झाले, 9 तास झाले तरी माझा मुलगा दिसत नाही. काठी टेकवत टेकवत गेली. शेजारच्या ताईंना आजींना विचारलं, का ग गंगू, काय आत्या, माझा बाळ दिसला का ग? आपल्या गावातले सगळेच पोरं आले पण माझा दादा नाही दिसत ग, माझा दादा दिसत नाहीच. असं बोलता बोलता त्या गंगू नावाच्या मावशीला माहिती होतं की यांचा दादा जगामध्ये राहिला नाही. धाड दिवशी त्या आजीने गळ्यामध्ये, त्या आजीच्या गळ्यामध्ये पडून मिठी मारली, आई तुमचा बाळ या जगामध्ये नाही. आता हंबरडा फोडला. शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थ लेकरावरती प्रेम करते ना दादा. जगाच्या पाठीवरती ती फक्त आई आहे. आणि लौकिक व्यवहारामधलं सगळं तुम्हाला पैशाने विकत घेता येईल, पण आईबाप नाही विकत घेता येणार. आईबाप पैशाने नाही विकत घेता येणार, सगळं पैशाने विकत घेता येईल. म्हणून विनंती आहे, ज्यांचे आईबाप आज जिवंत आहे ना, त्या आईबापाचं देव म्हणून सेवा करा. जगाचा मालक तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडू देणार नाही, काहीच कमी पडू देणार नाही. निस्वार्थ प्रेम करते ना, ती आई असते, ती आई असते. आणि ती आई आणि बाबा 17 वर्ष झाले या परिवाराला पोरक करून गेले. 17 वर्ष झाले या परिवाराला पोरक करून गेले. आणि ती शक्ती या परिवाराच्या पाठीशी पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आद्यगुरु छत्रपती शिवराय, धर्मवीर छत्रपती शंभूराजे, संत कुरुमदास महाराज, सावता महाराज, सर्वच संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये ते दुःख पेलवण्याची ताकद, क्षमता तुमच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया. फुलाचा अभंग होईल आणि नंतर संत मंडळीचे सन्मान होतील, अभंग होईल आणि नंतर सर्वांनी जागा सोडायची. प्रसाद घेतल्याशिवाय, अन्न प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. आणि लक्षात ठेवा, आपल्या पितरांचे फोटो दक्षिणेच्या भिंतीवरती लावायचे. पितर सुखी राहतात. आणि पूर्ण महिने घालायचे. वर्षाने वर्षे श्राद्ध करायचं. ते जर नाही केलं तर पितृ नावाचा दोष लागतो. नाना प्रकारच्या अडचणी येतात. गरुड पुराण, पद्मपुराण, लिंग पुराण, यजुर्वेदामध्ये त्याचं सविस्तर चिंतन केलेलं आहे. आपले पितर महिन्यातून वर्ष श्राद्ध होईपर्यंत एकच वेळेला जेवायला येतात. आणि दररोजचा त्यांचा प्रवास असतो 247 योजन. 1 योजन म्हणजे किती किलोमीटर? ऐका, 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? 1 किलोमीटर 60.1 मैल. 2 मैल मिळून 1 कोस तयार होतं. 3 किलोमीटर 48.1 कोस. असे 4 कोश मिळून 1 योजन तयार होतं. म्हणजे 13 किलोमीटर अंतराचं 1 योजन. मग आपले जे पितर झाले त्यांना दररोजचा प्रवास आहे. 13वा झाला, 14व्यापासून तर वर्ष श्राद्धापर्यंत दररोजचा प्रवास त्यांचा 247 योजन दररोज पळावं लागतं. मग हे प्रमाण त्याच्यासाठीच आहे. मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर, यमाचे किंकर, बहुसार. हा माहिती आपलं सुरू झालं 10:30ला. हे तुम्हाला कुठं भेटणारे ऐकायला? असं अभ्यास करावे लागते. कविता बिविता भेटतील ऐकायला. तत्व ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी तर आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला हे सांभाळायचं असेल. योजन किती किलोमीटर अंतराचं? किती? 1 योजन. 247 योजन प्रवास आहे. किती प्रवचन कीर्तन ऐकले आपण? भरपूर ऐकले. हे भेटणार नाही कुठं. एवढं सोपं आहे ते नाही. 247 योजन त्या जीवाला प्रवास असतो, त्या पितराला प्रवास असतो, जिभेला काटा असतो, मागून मारतात, तोडतात. 3211 किलोमीटर दररोजचं पळावं लागतं. म्हणून मिळवलं तरी दर महिन्याचे पितर घालायचा.